दाजी 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 ओ दाजी दाजी इथं इथं बसलात का तुम्ही? अहो तिकडे नारायणी ताईची काय हालत झाली माहिती का तुम्हाला? तिला सोडून इथं इथं कुठे बसलात? अख्खी विटूची वाडी पालती घातली तुम्हाला शोधत शोधत आणि इथं मंदिरामागे बसलात तुम्ही? दाजी अहो दाजी असे का बसलात तुम्ही? मी बोलतेय तुमच्याशी. हा हो काय तर करा ना. दाजी हे बघा तुम्ही तुम्ही लोड घेऊ नका. मला माहिती आहे हे कुणी केलंय ते. विठुराया आपल्या पाठीशी घाबरायचं नाही. दाजी 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 काय करताय? दाजी सोडा. दाजी दाजी काय करताय? दाजी पाठ टाकीन बाई. दाजी सापडले ते. सापडले नाहीत म्हणजे काय रे आदू? अगं काकू आम्ही तिथे गेलो होतो. तिथे बसले होते पण तिथनं ते गायब झाले. आता कुठेच नाही सापडत आहे. आम्ही सगळी विठूची वाडी शोधून आलो पण नाही सापडले ते. ताई तू काहीच काळजी नको करू. दाजींना काहीच होणार नाही. मला खूप भीती वाटते ग. भीती वाटायला काय कुकुल बाळ आहे का? आई तुला नाही माहिती ते खूप विचित्र वागत होते. अगं एकटं कुठेतरी बघत होते. त्यांनी मला पण नाही ओळखलं आणि अगं काही बोललेच नाही ते माझ्याशी. आई आई मला खूप भीती वाटते. जावई काहीच बोलले नाही. आई ते येतील ना ग सुखरूप घरी. ताई तू काळजी नको करूस. तर दाजींना काहीच होणार नाही. आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करू. इंदू आली नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. नारायणी घाबरायचं नाही. तुझी आई आहे ना. मी करते सगळं नीट. आई आता तू कुठे निघालीस? दाजी येतील ना परत? ते येतीलच रे. पण माझे गेलेले पैसे परत यावे म्हणून विठुरायाला साकडं घालायला चालली. वय बाजूला. थेरडे तुझे पैसे तुला ह्याच जन्मी काय कधीच मिळणार नाहीये. विसर आता ते. तुम्हा सगळ्यांना असं बघून ना मला फार छान वाटतंय. तुमच्यामुळे मला आणि माझ्या बाबांना खूप जास्त त्रासात दिवस काढावे लागले आणि आज तुम्हाला असं त्रासात बघून फार मज्जा येतेय.
शांत हो. एकदम शांत हो. दाजींचं काय झालं बघा ना, तुम्ही देवासारखा धावून आला, तुम्ही नाही झालं तर माझं काय झालं, माझं काय तुला काही झालं नसतं. इंदे रडू नको, रडू नको. शांत 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 हो. हे बघ इंदे, हे रडायची घाबरायची वेळ नाहीये. विचार करून पावलं टाकायचे आता आपल्याला. शांत हो सांगितलं ना. तिथं विठुरायाचा वास असताना असं हात पाय गळायला लाज नाही वाटत तुला? हे बघ, रडायचं नाहीये, प्रसंग बाकाय. आपल्याला आता विचार करूनच चालावं लागणार. हा, आधी यांना काय झालंय ते बघूया. मोठ्या बाई, श्वास तर चालू आहे. जोरात लागलं असणार म्हणून बेशुद्ध पडलेत. इंदे, हा समजा माझ्यासारखाच प्रकार दिसतोय ग. तरी मला डाऊट होताच. मोठे बाई, मी काय म्हणते, हे जे काही झाले ते कुणाला कळायला नको. उगाच सगळे दाजींवर संशय घेतील आणि चोरीचा आळ येईल त्यांच्यावर, आणि हे त्या श्रीकलाच्या फायद्याचं ठरेल. मला पण तेच वाटतंय. आज पहिल्यांदा या माणसाची दया येते मला. कसा का असे ना, माझ्या पोरीच्या कुकवाचा धनी आहे. श्रीकलाला याची किंमत चुकवावी लागली. तिचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. तिच्यासाठी आता एक वेगळीच आयडिया लढवायची. फार शहाणी समस्येनं स्वतःला 150. तिला माहित आहे तिनं कुणाशी पंगा घेतलाय. कायमच्या मुसक्या आवडल्या तिच्या हातात. नारायणीताई, मला ना दाजींची खूप काळजी वाटते हो. म्हणजे त्यांना काही होणार तर नाही ना? काकू, काकू, मला खूप भीती वाटते. नारायणी, अगं मला काळजी करू नकोस, येतील. शांत. अधोक्षज, मला असं वाटतंय की आपण आता पोलिसांकडे जाऊयात आणि कंप्लेंट नोंदवूयात. कारण अरे बराच वेळ गेलाय आणि महाले सरांशी सुद्धा बोललो मी, पण महाले सरांना सुद्धा जावई बापू भेटले नाहीयेत. व्यंकू काका 24 तास होऊन जाऊ द्यावे लागतील. अरे आदू, आता 24 तास कशाला व्हायला पाहिजेत? कारण काकी 24 तासानंतरच पोलीस कंप्लेंट रजिस्टर करतात मिसिंग पर्सनची.
मोठ्या बाई आई काय झालं अध्यक्षच? कशाबद्दल बोलताय तुम्ही? आणि कसली मिसिंग कंप्लेंट? दाजींची आहे. आता कशाला द्यायची ती मिसिंग कंप्लेंट? म्हणजे म्हणजे तुझा नवरा एकदम सुखरूप, दडदाकटे, एकदम शेफ. काय सांगताय? खरं तेच सांगते. आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालं. बोलणं झालं म्हणजे मोठ्या बाई? नाही म्हणजे दाजींचा फोन तर घरात आहे ना. हा, घरी आहे फोन त्यांचा, पण दुसऱ्यांचे पण फोन असतात ना श्रीकला. त्यांच्या फोनवरनं त्यांनी मला फोन लावला. बर, पण मग काय म्हणाले काय तुम्हाला ते? काय नाही, मस्त तालुक्याच्या गावाला भजा खाताय. काय? वहिनी, पण मग या सगळ्यामध्ये तुमच्या पैशांचं काय झालं? भाऊजी, आता आपल्या घरात एका मागून एक इतक्या गोष्टी घडतायत ना, पार डोकं भंजाळून गेलं माझं. मला वाटलं पैसेच नाहीत, कुठं चोरीला गेले म्हणून बोंबलत बसले मी इथं. म्हणजे तुमचे पैसे? हाय विठुरायापाशी त्याचा हिशेब आहे. म्हणजे आता जावई बापूंचा फोन आला होता ना, तेव्हा पहिला प्रश्न मी त्यांना तोच विचारला. का म्हणलं माझे पैसे गेले कुठे? दिसत नाहीत ते, चोरीला गेलेत ते. तेव्हा ते म्हणाले, सन्माननीय सासूबाई, अहो तुम्हीच नाही का विठुरायाच्या चरणाशी ते पैसे ठेवले होते म्हणून. मोठ्या बाई म्हणजे ते पैसे? वय, जिथं ठेवले तिथं सापडले. हा काय ट्विस्ट आहे? पैसे तर माझ्याकडे आहेत ना, मग या थेरडीला हे हे पैसे कुठून मिळाले? चला आता काळजीचं कारण नाही. मोठ्या बाईंचे पैसे सापडले, दाजी सुद्धा तालुक्याला आहेत कळलं, घरावरचं मोठं संकट टळलं, काळजी मिटली. चला, बरं झालं. हं? राम कृष्ण हरी. ह्या मसान थोत्री आणि तिच्या सुनेनं आता कोणता डाव रचलाय काय माहिती. ही खोट्या बाई म्हणत होती की चोरी झालीच नाही, पैसे सेफ आहेत आणि तिच्या जवळ आहेत. कसं
शक्य आहे हे? तिच्याच जावयाने ते पैसे चोरून माझ्या जवळ. एक मिनिट, या नालायक विंजानं तर माती नाही खाल्ली ना? नाही नाही, पण मी माझ्या हाताने पाकिट घेतलं होतं. पण मग आत पैसे होते की नाही चेक करायला पाहिजे. पैसे तर इथेच आहेत. सापडले का? आहे ना सगळा मुद्देमाल व्यवस्थित. तुम्ही इथे काय करता इंद्रायणी ताई? अगं काय करतात म्हणजे? घरात इतकं सगळं घडतंय, आता चोरी पण झाली. तुला ताण आला असेल ना ग? म्हणलं यावं, तुला जरा आधार द्यावा. नको, त्याची काही गरज नाहीये ताई. अशी कशी गरज नाही? हा, अजिबात आवडत नाहीस तुम्हाला. पण म्हणून काय झालं? आता तू पण या घरातलीच झालीस ना, तुला आधार देणं कर्तव्य आहे माझं. काय या घराची रक्षण करते की नाही मी? या घरातली प्रत्येक गोष्ट सुरक्षित आहे का हे बघितलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे मी. आहे ना सगळं व्यवस्थित? काळजी घे. व्यंकट भाऊजी, शकुंतला, अधोक्षज, नारायणी या समध्यांच्या सपोर्टमुळं ही श्रीकला अडवी उभी तिरकी कशी पण चालणारी बुद्धिबळातली वजीर झाली. तिला असंच वाटतंय का आता तिला कुणी चेकमेट करू शकत नाही. येडी, तिला माहित नाही ही आनंदी अंताजी दिग्रसकर काय चीज येते. चेकमेट. अहो मोठ्या बाई, मानलं बघा तुम्हाला. कसली भारी चाल खेळलात. मग आपण जसं ठरवलंय तसं होत आहे ना? हो मोठ्या बाई, त्या दीडशानीला मोठ्या डल्ल्याचे वेध लागलेत. 1 लाख चोरले, पचले. आता 10 लाख पाहिजेत तिला. झाकली मूठ 10 लाखाची.
त्या श्रीकलेला असंच वाटलं पाहिजे का या खोलीत लाखो रुपये आहेत. तिची पैशाची हावस तिला मातीत नेणार आहे. येऊ दे, येऊ दे तिला खोलीत. श्रीकला चोर आहे. ती पैशासाठी नक्की या खोलीत येणार आणि आपण तिला रंगे हात पकडणार.